तुम्ही यूट्यूब सुरू केलंय पण मॉनिटाईज कधी होणार? किती सबस्क्रायबर्स लागतात? वॉच टाइम किती लागतो? चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पैसे कसे मिळतात? हे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. हे सगळं आज मी एकदाच एका सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजे काय? यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजे असा प्रोग्राम जिथे यूट्यूब तुमच्या कंटेंटवर जाहिराती लावतो आणि ते ॲड्समधून मिळालेले पैसे तुम्हाला देतो. शॉर्ट्समध्ये बोलायचं झालं तर तुमचा कंटेंट यूट्यूब ॲड्स यूट्यूब पैसे कमवतो आणि तुम्हालाही देतो. यूट्यूबचा मॉनिटायझेशन क्रायटेरिया यामध्ये दोन भाग आहेत. एक म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ मॉनिटायझेशन आणि दुसरं म्हणजे लॉंग व्हिडिओ मॉनिटायझेशन. यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी मुख्य 3 गोष्टी लागतात. नंबर 1 मध्ये आहे 1000 सबस्क्रायबर. त्याच्यामध्ये तुमचं कंटेंट जेन्युइन असलं पाहिजे आणि तुमची रेग्युलर ग्रोथ वाढली पाहिजे. वॉच टाईम किंवा शॉर्ट्स व्ह्यूज असे तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. ज्यामध्ये 4000 पब्लिक वॉच आवर्स तुम्हाला 1 इयरच्या आतमध्ये कंप्लीट लागतात. शॉर्ट्समध्ये 10 मिलियन व्ह्यूज 90 दिवसाच्या आत तुम्हाला कंप्लीट करावे लागतात. पॉईंट 3 मध्ये 0 ॲक्टिव्ह कम्युनिटी स्ट्राईक. यूट्यूबचे रूल्स फॉलो करा. कोणाचेही कंटेंट कॉपी पेस्ट करू नका जेणेकरून तुमच्या चॅनलवर कोणताही ॲक्टिव्ह कम्युनिटी स्ट्राईक नसेल. याची सर्वांनी काळजी घ्या. जर एखादा कम्युनिटी स्ट्राईक तुमच्या चॅनलवर असेल तर तुमचं चॅनल ते कम्युनिटी स्ट्राईक हटल्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही चॅनलचे व्हिडिओ तुम्ही कॉपी पेस्ट करू नका किंवा एखादं सॉन्ग वगैरे असेल ते कॉपी पेस्ट अजिबात करायचं नाही. कंटेंट रूल्समध्ये यामध्ये तुम्हाला यूट्यूबचे रूल्स काय आहेत हे एक्झॅक्ट लक्षात घ्यावे लागतात. चॅनल मॉनिटायझेशन गेल्यानंतर यूट्यूब आपल्याकडून काय अपेक्षा ठेवतो ते आता आपण बघणार आहोत. कंटेंट हा ओरिजिनल असला पाहिजे, कॉपी पेस्ट नसला पाहिजे, गुड ऑडिओ क्वालिटी असली पाहिजे, नो कॉपीराईट मूवी सॉन्ग, रिअपलोड व्हिडिओ नसली पाहिजे, हार्मफुल किंवा फेक व्हिडिओ नसली पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्याचा सॉन्ग, रील किंवा TV शो वापरलात तर तुम्हाला कॉपीराईट येऊ शकते आणि तुमचं मॉनिटायझेशन थांबू शकतं. त्यानंतर आपण बघणार आहोत गुगल ॲडसेंट अकाउंट. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तुम्हाला गुगल ॲडसेंट अकाउंट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे गुगल ॲडसेंट अकाउंट तुम्हाला यूट्यूब चॅनलसोबत जोडावे लागते. यातूनच पैसे तुमच्या बँकेत येतात. यूट्यूबचं मिनिमम पे आउट आहे $100 ते 8000च्या आसपास. यूट्यूबचं अप्रुव्हल प्रोसेस काय आहे ते आता आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी एंडपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. झाल्यानंतर यूट्यूब तुमचं चॅनल मॅन्युअल चेक करतो आणि जर तुम्ही यूट्यूबचे रूल्स फॉलो करत असाल तर लगेच अप्रुव्हलसुद्धा देतो. मॉनिटायझेशनमध्ये साधारणतः 1 ते 30 दिवस लागतात. जर तुमचा कंटेंट ओरिजिनल असेल तर चॅनल लवकरच मॉनिटाईज होते. आता आपण बघणार आहोत तुमचं चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुम्हाला नक्की काय मिळतं यूट्यूबकडून. मॉनिटायझेशन झाल्यानंतर तर फक्त यूट्यूबकडून ॲड्स मिळत नाहीत तर अनेक प्रकारचे अर्निंग सोर्स तुम्हाला तुमच्या चॅनलवर नक्की मिळणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे ॲड्स रेव्हेन्यू. सेकंडवाला आहे चॅनल मेंबरशिप. त्याच्यानंतर सुपर चॅट आणि सुपर स्टिकरसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत यूट्यूबकडून. तुम्हाला यूट्यूबकडून प्रीमियम रेव्हेन्यूसुद्धा यूट्यूबकडून भेटणार आहे. ब्रँड डील्स मिळणार आहेत. यामध्ये सर्वात जास्त तुमची यूट्यूबची अर्निंग होऊ शकते ब्रँड डील्समध्ये. तुम्हाला पॉईंट आहे ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही एखादं प्रोडक्ट तुमच्या यूट्यूब चॅनलला लिंक करून लॉंग व्हिडिओमध्ये त्याची लिंक वगैरे टाकून त्यामधून तुम्ही ॲफिलिएटचं कमिशन वगैरे घेऊ शकता. ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची कमाई होऊ शकते. यूट्यूब तुमच्या अर्निंगचे 55% तुम्हाला देतो आणि बाकीचे 45% यूट्यूब स्वतःकडे ठेवतो. आता आपण बघणार आहोत शॉर्ट्स विथ लॉंग. यापैकी तुम्हाला कोणत्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त इन्कम होते ते आपण आता बघणार आहोत. शॉर्ट्समधून पैसे कमी मिळतात. शॉर्ट फॉर्मचा RPM वगैरे कमी असतो खूप. लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला RPM वगैरे खूप चांगला असतो. त्यामुळे तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये 1000 व्ह्यूजवर पैसे काउंट होतात. तुमचा RPM कसा आहे त्यावर तुमचे पैसे काउंट होतील लॉंग व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला यूट्यूबवर व्हायरल व्हायचं असेल तर तुम्हाला शॉर्ट्स खूप उपयोगी पडतात आणि तुम्हाला तर जास्तीत जास्त इन्कम करायचं असेल तर तुम्हाला लॉंग व्हिडिओ केलीच पाहिजे. तुम्हाला मी आता एक बोनस टिप देणार आहे जेणेकरून तुमचं चॅनल फास्टमध्ये मॉनिटायझेशन होऊ शकतं. व्हायरल कंटेंट निवडा. तुम्हाला जे आवडेल ज्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ होतील असे कंटेंट निवडा. सेकंड मला पॉईंट आहे डेली किंवा वीकली कन्सिस्टन्सी ठेवा जेणेकरून तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि बूस्ट मिळेल तुमच्या चॅनलला लवकरात लवकर. ट्रेंडिंग टॉपिक वापरल्यानंतर तुमचं चॅनल यूट्यूबच्या सर्चमध्ये येईल आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यास मदत होईल. SEO, हॅशटॅग, कीवर्ड, लॉंग हुक वापरा जेणेकरून तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर व्हायरल होईल. तुम्हाला पॉईंट आहे ऑडियन्स सोबत कॉन्झर्वेशन करा. तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कमेंट आली तर त्या कमेंटला नक्की रिप्लाय द्या जेणेकरून तुमचं ऑडियन्स तुमच्यासोबत राहील कायम. त्या कमेंटला काही फीडबॅक असेल किंवा एखाद्याने सांगितलं की दादा या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा तर त्या टॉपिकवर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता जेणेकरून
त्या ऑडियन्सला विश्वास बसेल की हे चॅनल एकदम जेन्युइन आहे आणि हे चॅनल आपल्याला खूप सपोर्ट करत आहे. तुम्हाला अजून एक सबस्क्रायबर मिळवण्याचा यूट्यूबने एक पोस्ट ऑप्शन म्हणून दिलं आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पोस्ट करून यूट्यूबचे सबस्क्रायबर झपाट्याने वाढवू शकता, जेणेकरून तुमच्या चॅनलला लवकरात लवकर बूस्ट मिळेल आणि तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तर मित्रांनो, आता यूट्यूबवर कमाई करायला सुरुवात करा. काम आजच करा. मी तुमच्यासोबत नेहमी असेन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारच्या नीचे चॅनलमध्ये इंटरेस्टेड आहात ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.